सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये आहे। मात्र सद्यस्थितीत खासगी बाजारात सोयाबीनला 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल असा मातीमोल भाव मिळतोय। त्यामुळे आता हमीभाव मिळवण्यासाठी शासकीय खरेदी आवश्यक आहे। परंतु शासकीय केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुद्धा जिल्ह्यात अद्याप दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। वास्तविक दिवाळीपूर्वी खरेदी केंद्र सुरू होणं अपेक्षित राहतं। जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना तर सोयाबीनची कापणीच करावी लागली नाही। ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी केली त्यांना सरासरी प्रति एकर 1 ते 2 क्विंटल सोयाबीन होत आहे। त्यातही खासगी बाजारात मातीमोल भाव मिळतोय। यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील 70 ते 80% शेतकऱ्यांना मशागत खर्चही वसूल होण्याची शक्यता नाही। अशावेळी शासनाकडून किमान शासकीय खरेदी केंद्र सुरू करून हमीभाव शेतकऱ्यांना देणं अपेक्षित होतं। परंतु दिवाळी 10 दिवसांवर आली असतानाही शासकीय खरेदीची नोंदणी सुद्धा झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 5 ते 6 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे। यावर्षी अतिपावसामुळे सोयाबीनचा दर्जा दरवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरलाय। खासगी बाजारात सध्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळतोय। शनिवारी प्रति क्विंटल 3,400 रुपयांपासून ते अतिउत्तम दर्जाच्या सोयाबीनला केवळ 4,100 रुपये भाव मिळाला। शासकीय खरेदी सुरू असती तर शेतकऱ्यांना क्विंटल मागे 1,500 ते 2,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागला नसता। बहुतांश शेतकऱ्यांकडून सोयाबीनची विक्री झाल्यानंतर महिना किंवा 1.5 महिन्यानं खरेदी केंद्र सुरू झाल्यास त्या खरेदीचा फायदा केवळ 7/12 वापरून विक्री करणारे काही व्यावसायिक, साठेबाज आणि मोजके शेतकऱ्यांना होणार आहे। त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।